राम राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या संदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र तसेच देशातील 9 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणारी पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे हे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणारे एप्रिलच्या शेवटी हे दोन्ही हप्ते जमा होऊ शकतात का पुढच्या मे महिन्यामध्ये हप्ते जमा होऊ शकतात का, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मागच्या 6व्या हप्त्याचं जर आपण वितरण जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ते वितरण अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं नाही। त्या वितरणाच्या संदर्भात पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा जर आपण विचार केला तर राज्यातील तसेच देशातील 9 कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणारी पीएम किसान योजना। तर या योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना 19 हप्ते वितरित झालेले आहेत। तर 19 हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभ हस्ते बिहार येथील कार्यक्रमात या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। तर शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर या योजनेच्या आतापर्यंत शेतकरी बांधवांना 6 हप्ते वितरित करण्यात आले। तर 6वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 29 मार्च म्हणजे मार्च एंडच्या पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ट्विट करून सांगण्यात आलेलं होतं। तर शेतकरी बांधवांनो, 29, 30 आणि 31 मार्च एंडमुळे बँकेला सुट्ट्या असल्यामुळे त्या हप्त्याचं वितरण मार्च महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं नव्हतं। तर त्या हप्त्याचं वितरण झालं होतं 2 एप्रिल 2025 पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं होतं। पण अद्यापही बहुतांश शेतकरी बांधव म्हणतात की आमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आलेला नाही। तर त्याचं कारण नेमकं शेतकरी बांधवांना काय असू शकतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून 2 ते 3 महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या। पहिली अट होती म्हणजे ही केवायसी पूर्ण असणे, बँक खात्याशी आधार संलग्न असणे आणि लँड सिटिंग नंबर यस असणे, हे 3 डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6 हप्ते व पीएम किसान योजनेचे 19 हप्ते जमा झालेले आहेत। आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेच जमा होऊ शकतो का। तर शेतकरी बांधवांना अद्यापही या हप्त्याचा वेळ झालेला नाही, पण शेतकरी बांधवांना एक राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून खरीपाच्या पेरणीच्या पूर्वी या दोन्ही हप्त्याचं वितरण मे महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाऊ शकतं। कारण की खरीपाच्या पेरणीला शेतकरी बांधवांना काही ना काही मदत म्हणून या दोन्ही हप्त्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मे महिन्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकतं। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचं वितरण येणाऱ्या मे महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना खरीपाची पेरणी गोड व्हावी, खरीपाच्या पेरणीमधून शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यामधून शेतकरी बांधवांना खरीपाच्या पेरणीसाठी काही ना काही मिळावं या अनुषंगानं या हप्त्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाऊ शकतं। तर शेतकरी बांधवांना अद्यापही पीएम किसान योजनेचे 19 हप्ते व नमो शेतकरी महासन्मान निधीचे 7 हप्ते जर आपल्या खात्यात जमा झाले नसतील तर शेतकरी बांधवांनी आपल्या महाई सेवा केंद्रावर आपल्या बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता। स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला कळेल की आपला नेमका प्रॉब्लेम कुठं अडकलेला आहे। तर हे प्रॉब्लेम आपण जाणून घेऊन आपले चौकशी आपण तहसील कार्यालय असेल किंवा कृषी विभागात जाऊन आपली चौकशी करून या हप्त्याचं आपण निरासन करू शकता की हे हप्ते आपल्याला का आले नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या 7व्या व पीएम किसान योजनेच्या 19-20व्या हप्त्याच्या संदर्भात
एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला। तर शेतकरी बांधवांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्याच चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो, तोपर्यंत धन्यवाद।